हिवाळी अधिवेशनातला आजचा तिसरा महत्त्वाचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाते वाटपावर आता शिक्कामोर्तब झाले। अर्थात औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे। काय या दृष्टीने नेमकं आज अधिवेशनामध्ये होणार आहे? खाते वाटपासंदर्भातली जी चर्चा आहे त्या संदर्भात सुद्धा नेमक्या काय काय घडामोडी आहेत? खाते वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। त्यामुळेच अजित पवार यांनी विविध मंत्र्यांना आपल्या घरी बोलावून त्यांच्याशी सल्लामसलत सुरू केलेली पाहायला मिळते आणि आज कदाचित हे खाते वाटप जाहीर होऊ शकतं। कोणत्या पक्षाला कोणती खाती आणि कोणत्या मंत्र्यांना ही खाती दिली जातात या संदर्भात महत्त्वाचं लक्ष असेलच। त्याचबरोबर प्रामुख्यानं अर्थमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडेच राहील अशी ठाम शक्यता आहे। त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जास्तीत जास्त गृह खात्यासाठी अग्रशील असले तरी त्यांना मात्र ते खातं दिलं जाणार नाही। नगरविकास खातं आणि इतर जे काही खाते आहेत, खास करून गृहनिर्माण आणि इतर काही खाती ही त्यांना दिली जाणार असल्याचं माहिती मिळते। पर्यटन खातं ही शिंदे गटाकडे जाणार असल्याची माहिती मिळते। परंतु जे काही खाते वाटप झालेले आहेत त्याला अंतिम शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्याचबरोबर आजचा दुसरा महत्त्वाची घडामोड असणार आहेत की विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक, ज्यासाठी नीलम गोरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे खूप आग्रही होते त्यांना सभापती करण्यासाठी, परंतु भाजप मात्र ऐकण्यास तयार नाही आहे आणि त्यामुळेच राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। राम शिंदे यांची निवड कदाचित बिनविरोध सभापतीपदी होऊ शकते, कारण मवियाकडे तितकं संख्याबळ नसल्यानं ते उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या दोन घडामोडी ज्या आहेत त्या विधान भवनामध्ये पाहायला मिळतील। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, तसंच अमर अजित पवारांविषयी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। नाशिकमधून योगेश खरे सगळे राजकीय वातावरण कसं तापले याविषयी माहिती देत होते। जरूर या सर्व घडामोडींवर वेळोवेळी चर्चा करत राहू। तिघांचेही धन्यवाद।